अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. श्री गुरु रामचंद्राय नमः. श्री गुरुमंते जननेसे अम्मा ऐसा निरोपदेसी. अनित्य शरीर तो जानसे काय भरोसा जीवित्वाचा. श्लोक. अनित्यानि शरीरानि वैभव नैव शाश्वतः. नित्यः सनिहतो मृत्युः कर्तव्ये धर्म संग्रह. टीका. एखादा असेल स्थिर जेवे त्यासे तुझी बुद्धी बरवे. अनित्य देह विभव भावे पुढे कवना भरवसा. देह म्हणजे क्षणभंगुर कवन राहिला नाही स्थिर. जवरी दृढ असे शरीर पुण्य मार्गे राहटावे. जो असेल मृत्यूशी जिंकित तेने निश्चयावे शरीर नित्य. त्यासी तुझा उपदेश सत्य मने धर्म पुढे करीन. अहोरात्री आयुष्य उणे होतसे क्षण क्षण. करावा धर्म याचे कारणे पूर्व वयसी पर्यसा. अल्प उदकात जैसा मच्छ तैसे मनुष्य अल्पायुष्य. जवरी प्राणी असे सुरस धर्म करावा पर्यसा. जैसा सूर्यरथ चाले निमिष होता शीघ्र पळे. 22 सहस्र गावे गेले तैसे आयुष्य क्षीण होय. पर्जन्य पडता वृक्षावरे उदक राहे पर्णाग्रे. स्थिर नव्हे अवधारे भूमीवरे सभेची पडे. तैसे शरीर नव्हे स्थिर जीवित्व मरण हा निर्धार. यवन होताची जर कलेवर नश्य जाना. या कारणे देहासी विश्वासू नये पर्यसी. मृत्यू असे व सहवासे धर्म करावा तत्काळी. पिकले पान वृक्षा जैसे लागले असे सूक्ष्म वैसे. तैसेचे शरीर अधर बसे अभर बसे. केदवा पडेल न कळे जाण. एखादा नर कळत्रासी द्रव्य देतो परेसे. दिवस गणना करे कैसे तैसा यम त्रिदिवस. जैशा समस्त नदी रेखा समुद्राशी घेऊनी जाती उदका. परतोनी न येती जन्मभूमिका तैसी आयुष्य न परते. अहोरात्री जाती पण ऐसा निश्चय जाणून. पुण्य न करते जे जन पशु समान पर्यसा. जया दिवशी पुण्य नाही कृता गेला दिवस पाही. तया यमा करुणा नाही करावे पुण्य तात्काळी. पुत्रदारा धन गोधन आयुष्य देह येणे गुणे. जे जन निश्चय म्हणून ते नाडिले जाण नरदेही. जैसी सुसरी मनुष्यासी भक्षिती होय समूळेसी. तैसे या शरीरासे वृद्धाप्य भक्षी अवधारा. या कारणे तारुण्यपणे करावे पुण्य विधोजनी. आम्हा का हो वर्जिसी जनी काय बुद्धी भरवी असे. जो यमाचा असेल इष्ट त्याने करावा हा हट्ट. अमरत्व असे जो भट तेने पुढे धर्म करणे. संसार म्हणजे स्वप्नापरी जैसे पुष्प असे मोगरी. सवेची होय शुष्कवारी तया परी देह जाना. जैसी वीज असे साचलवत सवेची होय अव्यक्त. तैसे प्राय देह होत जात स्थिर नव्हे पर्यसा. ऐसे नाना परी देखा बोजता झाला जन्नी जनका. विस्मय करती सभा लोका बाळ तत्व केवे सांगो. ऐकोनी पुत्राचे वचन माता करीतसे नमन. देवा निरोपिले ज्ञान विनंती माझी पर्यसा. तोवा विज्ञापिले आम्हासे पुत्र चौगे होती ऐसे. विश्वास नव्हे गा मानसे कुळ देवता पुत्र राया. जवरी होय एक सुत तो राहावे समीपत. निरोपने देतवरी सत्य म्हणून वेणवी तैवेळी. माझे वचन अव्यरुणी जरी जाशील निघोनी. प्राण देईन तक्षणी हा निश्चय अवधारी. पुत्र नव्हेसी तू आम्हासी आमचे कुलदैवत होसी. सत्य करे गा वचनासे बोल आपला दाताला. ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु बोलती हासून. आमचा बोल सत्य जाण माझे वाक्य निर्धार्या. तुते होते पुत्र दोन्ही निरोप द्यावा संतोषणी. मग न राहे एक जनी बोल आपला सत्य करे. संवत्सर एक तुझ्या घरी राहो माते निर्धारी. वासना पुरेल तुझी जरी मग मज निरोप दे. ऐसे करून या निगुती
राहिले श्री गुरु अति प्रीती वेदाभ्यास करवेद ख्याती शिष्य वर्ग बहुतांचे नगर लोक विस्मय करीत अभिनव झाले असे म्हणत बाळ 6 वर्षे 7 वेदचारे सांगतसे वेदवजन्य विद्यार्थी तेनी वेद पाठ येती षटशास्त्री जे मनवेते तेही येती शिकाव्या येणे परी तया घरी राहिले श्री गुरु प्रीती करी माता झाली गरोदरी महा आनंद करीतसे नित्य पूजिते पुत्रासी ठेवणी नाव कुळदेव ऐसी निधान लाधले एखाद्यासी काय सांगो संतोष त्यांचा 9 मास झाले अंतर्वत्ने माता झाली प्रसूती पुत्र झाले युग्मख्याते अति सुंदर पर्यसा पुत्र ते कोणी उल्हास थोरू माता पिता संतोष करू आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल याची कारणे गुरुवचन सत्य मानावे विद्वजन जैसे असेल अंतकरण तैसे होईल पर्यसा ऐसे परी वर्षे 1 त्रिमासी झाले ते बालक खेळवितसे माता कौतुक आला श्री गुरु तैवेळी जननी एक माझे वचन झाली तुझी मनकामना 2 पुत्र तुम्ही निधान आहे ते जाण पूर्ण आयुषी अनेक होती 2 सुत त्यानंतरे कन्या एकुलत असा आनंद अत्यंत तुमचे वासना पुरेल जाना आता आमते निरोपावे जाऊ आम्ही स्वभावे संतोष रूप तुम्ही व्हावे म्हणून निरोप घेती तैवेळी संतोषणी माता पिता चरणावरी ठेविती माथा स्वामी आमचा कुळदेवता अशक्य आम्ही बोलाव्या न कळे आम्हा स्वरूप ज्ञानोपमा तुझे लीला न तुटे आम्हा माया मोह वेष्टुनी कामा नेनेची तुझे महिमान माया प्रपंच वेष्टुनी तुते मनोसूत मननी निष्ठुर एक समय बोलो वचनी क्षमा करणे स्वामिया सहभोजन शयनाशयनी तुते गांजले भुके दोनी कडेची घेची उबगोने क्षमा करिगा देवराया तारक आमचा वंशासी बापा तोची अवतरलासी प्रदोष पूजा फळासे आली माते स्वामिया आता आम्हा काय गती सांगा स्वामी कृपामूर्ती याता यातना जनन मृते कडे करी देवराया सगरांवरी जैसी गंगा तू आलासी गा चांगा पावन केले माझी अंगा उभय कुळ बेताळीसे आम्हा ठेविसे कवने परी या धुरंधर संसारी तुझे दर्शन नव्हे तरी केवी वाचो प्राणात्मजा ऐकोनी माता पिता वचन श्री गुरु बोल एक आपण जय जय समय तुमचे मन स्मरण कराल आम्हासे स्मरण करिता तुम्हा जवळी असेन जननी तात्काळी न करे चिंता वेळोवेळी मनोनी भाक देतसे अनेक कन्या पुत्र तिनी होतील एक तू भवानी दैन्य नाही तुमच्या भोनी सदा श्रीमंत नांदाल जन्मांतरी परमेश्वरासी पूजा केली तुवा प्रदोषी त्याची महिमा आहे ऐसे जन्मोजन्मी श्रियायुक्त इह सौख्य होय एका देहाती परलोका पूजा करिता पिनायका पुनर्जन्म नाही जाना तुवा आराधिला शंकर आम्हा करविला अवतार वासना पुरेल तुझा भार आम्हा निरोप द्याता पुनर्दर्शन तुम्हासी होईल एका वर्ष तेसे जावनी बद्रिका वनासे म्हणून निगती ते वेळी निरोप घेऊन ते वेळा श्री गुरु निघाला अवलीला नगर लोके ते सकाळ माता पिता बोलवित म्हणती समस्त नरनारी तपासी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारे मनुष्य देही दिसतसे एक म्हणती पाहू नवल तपासे निघाला असे बाळ माता पिता सुखे केवळ निरोप देती कौतुके कैसे यांचे अंतकरण जैसा होय का पाषाण मन करुणी निर्वाण बोलविता ती पुत्रासे एक म्हणती नव्हे बाळ होईल अक्षी जासन निळ अनुमान नव्हे हा निश्चळ वेद केवी म्हणतसे 7 वर्षाचा बाळ देखा वेद म्हणतो अखिल शाखा मनुष्य मात्र नव्हे का ऐसे म्हणती साधुजन ऐसे म्हणून या साधुजन करती साष्टांग नमन नाना परी स्तोत्र वचन करीते झाले अवधारा नमन करुणी सकळिक आले आपल्या गृहांतिक पुढे जाती जन्नी जनक पुत्रा सवे बोलवित निज स्वरूप जन्येसी दाविता झाला कृपेसी श्रीपाद वल्लभ दत्तात्रेय ऐसी ते किती झाली जननी जनक त्रैमूर्तीचा अवतार झाला नरहरी
नर निज रूप दिसे कर्पूर गौर पाताचे नमिते चरणासी जय जया जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारो आमचे पुण्य होते थोरो म्हणून देखिले तुझे चरण तू तारक विश्वासी आम्हा उधरिले विशेषी पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणून नमस्कारिती ऐसे म्हणून माता पिता चरणावरी ठेविते माथा आळंगिते श्री गुरुनाथा स्नेह भावे करुण्या संतोषुनी श्री गुरु मूर्ती आश्वासिले अति प्रीती पुनर्दर्शन हो निश्चिती देई नमंती तेवेळी ऐसे तया संभोकोनी निरोप घेतला तक्षणी परतुनी गेली जनकयांनी संतोषोनी मंदिरा वरदमूर्ती श्री गुरु राणा निघाला जाऊया बद्रिकावना पाचला आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी अविमुक्त वाराणसी पुरी क्षेत्र थोर सचराचरी विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनी राहोनिया तया स्थानी अनुष्ठाविते गुरु शिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी करीती आत्मा राम येणे परी तया स्थानी क्वचित काळ श्री गुरुमुनी अष्टांग योग करुणी तप करीती पर्यसा तया काशी नगरात तापसी असती अनेक बहुत संन्यासी यती अवधूत तप करीती दारुण तयात श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास धुरंधरी करता देखती तपस्वी थोरी अभिनव करते मनात म्हणती पहा हो ब्रह्मचारी तप करीते नाना परे कैसे वैराग्य याचे उदरी निर्लिप्त असे पर्यसा शरीर स्वार्थ नाही असे योग्य हा होय संन्यासी स्नान करीतो त्रिकाळेसी मन कर्णिका तीर्थात ऐसे नित्य स्तोत्र करीते समस्त संन्यासी यती वृद्ध होता एक यती कृष्ण सरस्वती तया नाम तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी सदा देखून या नयनी स्नेह भावे भावितसे मने समस्त यतेश्वरांसे न मना नरु ब्रह्मचारीसे अवतार पुरुष अते तापसे विश्ववंद्य दिसतसे वैसा धाकोटा म्हणून नमन करा तुम्ही मुनी प्रख्यात मूर्ती हा त्रिभुवनी आम्हास वंद्य असे देखा वार्धक्यपणी आम्ही असे वंदिता दूषण सकळिकांचे विशेष आम्ही हो संन्यासी मूर्ख जन निंदिती या कारणे आम्ही असे विनव परोपकारासी संन्यास देता समस्तासी भक्ती होईल स्थिर मनी लोकानुग्रहा निमित्त हा होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्रे आम्ही पुनीत पर्यसा या कारणे बाळकासे विनो आम्ही विनयसे आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे म्हणून आले तया जवळी विनविता ते मुनी सकळे एक तापसी स्तोम्य मोळी विनवितसे पर्यसा लोकानुग्रहा कारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा समजता उद्धरणे पूजा घेणे आम्हा करवी या कलियुगे संन्यास म्हणून निंदा करते सकळजन स्थापना करणार कवन क्षितीवरी नल पैतृक श्लोक यज्ञदानं गवालंबं संन्यासं फलपैतृकं देवराज्य सुतोत्पत्तिः कलो पंच विवर्जयत टीका यज्ञदान गवालंबन संन्यास घेता अतिदूषण पहिला पैतृक भ्रांत रांगणा करू नये म्हणताती करिता कलियुगात निषेध बोलते जन समस्त संन्यास मार्गे सिद्धांत वेद समंत विख्यात पूर्वी ऐसे वर्तमानी निषेध केले सकळे जनी शंकराचार्य अवतरणी स्थापना केली पर्यसा तयावरी येतुके दिवस चालत आला मार्ग संन्यास कली प्रबळ होता नाशास पुनरपे निंदा करिता ती आश्रमाचा उद्धार सकळ जनांसी उपकार करावा कृपा सागर म्हणती सकळ मुनिजन ऐकुनी त्यांचे विनंते श्री गुरुमुनी आश्रम घेते वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून पर्यसा ऐसे म्हणते सिद्धमुनी विनवितसे नामकरणी संदेह होता माझे मनी कृपा निधी मुनिराजा म्हणती श्री गुरु जगद्गुरु
त्या ते झाला अनेक गुरु त्रैमूर्तीचा अवतारू कवने परी दिसतसे सिद्ध म्हणे शिष्यासे सांगेन स्थिती त्याची कैसी पूर्वी श्री रघुनाथाचे झाला वसिष्ठ केवी गुरु आठवे अवतारी श्रीकृष्णासे संदीपर झाला गुरु त्यासी अवतार होताची मानुषी तया परी राहटावे या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला कृष्ण सरस्वती बहु काहीचा होता येते म्हणून त्या ते मानिले शिष्य म्हणे सिद्धासे स्वामी कथा निरोपेसे वृद्ध कृष्ण सरस्वतीसी गुरु केला म्हणून समस्त येते शराहुनी तया दिल्ला बहुमान कृष्ण सरस्वती पूर्वी कोण गुरुचा मूळपीठ विस्तारुणी आम्हासे निरोपावे कृपेसे तेने माझे मानसे संतोष होय स्वाम्या ऐसे शिष्य विनविता सांगे सिद्ध विस्तारता मूळपीठ आद्यंता गुरु संतती पर्यसा ओम पूर्वपीठ शंकरो तदनंतर विष्णुगुरु त्यानंतर चतुर्भक्तृ गुरुपीठ अवधारा तदनंतर वसिष्ठ गुरु तेथुने शक्ती पराशरो त्याचा शिष्य व्यास थोरू जो का अवतार विष्णूचा तया पासाव शुकजान गौडपादाचार्य सगुण आचार्य गोविंद तयाहुन पुढे आचार्य शंकर झाला तेथुने विश्वरूपवर्य पुढे बोध ज्ञानगिर्य त्याचा शिष्य सिंहगिर्य ईश्वर तीर्थ पुढे आले तदनंतर नृसिंह तीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भागीरथी तीर्थ गुरु संतती अवधारा मग तयापासून विद्यारण्य श्रीपादमुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला पर्यसा त्याचा शिष्य मलयानंद वेदतीर्थ सरस्वती वृंद तेथुनी सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ येणे परी यादवेंद्र मुनीचा शिष्य कृष्ण सरस्वती विशेष बहु काळचा संन्यास म्हणून विशेष मानिती येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यास मार्ग स्थापनात नृसिंह सरस्वती सकळ वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ म्हणून वंदिती समस्त तया काशी नगरात ख्याती केली अतिगण तया वाराणसी भोनी जाण येती समस्त येऊनी सेवा करती श्री गुरुची मग निघाले तेथुनी बहुत शिष्या सवे मुनी उत्तर पंत बद्रेवनी अनंत तीर्थे पहाव्या सवे घालुनी मेरोसे तीर्थ नवखंड क्षितीसी सांगता विस्तार भवसे एक शिष्या नाम करणी समस्त तीर्थे अवलोकित सवे शिष्य येते भवत भूप्रदक्षिणा करीत आली गंगा सागरासी सिद्ध मने नामांकिता समस्त चरित्र सांगता विस्तार होईल भौकता तावन मात्र सांगतो पर्यसा समस्त महिमा सांगाव्यासे शक्ती कायची अमासे अनंत महिमा त्रिमूर्तीसे गुरु चरित्र पर्यसा गंगा सागर पासाव तटाक यात्रा करीती देव प्रयाग स्थान गुरुराव येथे झाले पर्यसा ते स्थानी असता गुरु आला एक द्विजवरू माधव नामे विप्रथोरू श्री गुरु ते भेटला ब्रह्मज्ञान तयासे उपदेश केला पर्यसे चतुर्थाश्रम तयासे देता झाला पर्यसा नाम माधव सरस्वती तया शिष्या ठेविती थयावरी बहुप्रीती शिष्यांमध्ये पर्यसा सिद्ध मने नामकरणी शिष्य झाला बहुगुणी अखिले ती पुढे निघाले तेथुनी सांगेने का एक चित्ते गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विकामधेनु एकता होय महाज्ञान लादती चारी पुरुषात येथे श्री गुरुचरित्र कथा कल्पतरुलते श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु चतुर्थ श्रम ग्रहण गुरु परंपरा कथन नाम द्वादशाध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।